मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ओम ग्राफिकच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ जो आहे तो सर्वात खतरनाक आणि एकदम कडक होणार आहे, कारण आजचा जो व्हिडिओ आहे तो गणपती बाप्पा म्हणजे गणेश मंडळाचे जे लोगो असतात ते 3 लोगो तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत। त्याची PLV फाईलची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली मिळून जाईल, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आला टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता, तिथे आपण रेग्युलर मटेरियल टाकत असतो। तर आता हे 3 जे लोगो आहेत याची PLV फाईल मी तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे, तर ते कशा पद्धतीने बनवायचे ते मी सांगणार आहे। तर चला मित्रांनो, तुमचा थोडाही न वेळ घालवता सुरुवात करूया। तर सर्वात प्रथम मी पिक्सेल लॅब ओपन करून घेतो। पहिले मी बनवून दाखवतो कशा पद्धतीने बनवला, नंतर मी PLV फाईल दाखवतो 3 कशा आहेत त्या। चला तर मी बनवून घेतो। आता मी हे जे न्यू टेक्स्ट आहे हे दिसतंय तुम्हाला, हे याला मी डिलीट करून घेतो। आता डिलीट करून घेतल्याच्या नंतर इथं शेवटच्या ऑप्शनवर जायचं आहे तुम्हाला। त्यानंतर इथं काय करायचं आहे, एक कुठला पण कलर घ्यायचा आहे, कुठला पण घेऊ शकता तुम्ही। त्यानंतर तिसऱ्या नंबरच्या ऑप्शनवर यायचं आहे। खाली तुम्हाला ज्या ऑप्शनवर जाईल त्या ऑप्शनवर निळ्या पद्धतीचा असं सिलेक्ट दिसेल, बघू शकता तुम्ही। त्या तिसऱ्या नंबरच्या ऑप्शनवर जायचं आहे, गॅलरीमध्ये जायचं आहे आणि मी एक जे बॅकग्राऊंड दिलेलं आहे याचं मटेरियल पण भेटून जाईल तुम्हाला आणि PLV फाईल पण भेटून जाईल। मी आता जे बॅकग्राऊंड दिलेलं आहे ते मी घेतो, रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन याची साईज जी आहे ते फुल करून घेतो आणि याला ओकेमध्ये सेट करून घेतो। त्यानंतर आता जे आहे आपलं जे लोगोचं टेक्स्ट आहे, म्हणजे जी राजमुद्रा आहे, राजमुद्रा टाईप लोगोच बनलेला आहे आपण। तर अशा पद्धतीचा हा काय बॉक्स आहे किंवा राजमुद्रा आहे म्हणू शकता तुम्ही, राजमुद्रा टाईप। त्याला पण रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन फुल करून घेतो, ते पण प्रॉपरलीरित्या सेट होऊन जाईल। त्यानंतर आता जे आपल्या गणेश मंडळाचं नाव आहे ते आपल्याला नाव घ्यायचं आहे। म्हणजे जर तुम्हाला कुठल्या गणेश मंडळाचा लोगो बनवायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता। तर आता गणेश मंडळाचं जे नाव आहे ते घ्यायचं आहे, ते काय असं कर्व टाईपमध्ये बनवलेलं आहे, एकदम खतरनाक आणि एकदम कडक असा लोगो बनवलेला आहे आपण। तर याला पण रिलेटिव्ह साईजमध्ये फुल करून घेतो। बनल्याच्या नंतर तुम्ही बघा कशा पद्धतीने दिसते, आणि जर चांगला दिसत असला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। आता जे नाव घेतलेलं आहे, आता आपल्याला एक वर गणपती बाप्पाची PNG घ्यायची। त्यासाठी मी काय करतो बघू शकता तुम्ही। आता हे जे गोल दिसते तुम्हाला, एक मी गोल दिलेला आहे ते घ्यायचं आहे, राईट करायचं आहे आणि रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन फुल करायचं आहे, हे आपोआप सेट होऊन जाईल। त्यानंतर आता मी गणपती बाप्पाचा फोटो घेतो। गणपती बाप्पाचा फोटो ठेवावाच लागणार तुम्हाला, कारण हा लोगो गणपती बाप्पाचा आहे, त्यामुळे रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन फुल बघू शकता तुम्ही। आपला जे गणपती बाप्पा आहे तो एकदम प्रॉपरलीरित्या ॲड झालेला आहे। त्यानंतर आता तुमच्या गावाचं नाव जे काय असेल ते, मी आता जिथला लोगो बनवलेला आहे, जिथली मला ऑर्डर आली होती तिथलं मी नाव टाकलेलं आहे। तुम्हाला जर तुमच्या गावाचं असेल किंवा एखाद्या गल्लीचं असेल ते तुम्हाला नाव टाकून घ्यायचं आहे। मी जसं टाकलं तशा पद्धतीने बघू शकता। मी काय असं पद्धतीने टाकलं आहे, संभाजीनगरचा राजा शिवराजनगर, म्हणजे संभाजीनगर जिल्ह्यातला आणि शिवराजनगरमधला हा जो शिवनेरी गणेश मंडळाची ऑर्डर आली होती मला, तशा पद्धतीने मी लोगो डिझाईन केला। आता त्यानंतर आता जर आपल्या गणपती बाप्पाचं आगमन म्हणलं तर काही धूमधडाके पाहिजे। त्यासाठी आपण जे 2 समईवाले आहेत, म्हणजे जे पुंगी वाजवतात, तशा पद्धतीचे 2 स्टिकर जे आहेत ते खालच्या साईडला लावून घेतलेले आहेत। रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन फुल करून घेतो, बघू शकता। आता राहिलं ते म्हणजे एक आपण आडवी पट्टी मारली संभाजीनगरच्या खाली, आपलं जे गावाचं नाव आहे तिथे, ती पण मी मारून घेतो। डिझाईनला संपूर्ण लुक अगदी प्रॉपरलीरित्या येऊन जाईल। त्यानंतर बघू शकता आता जे काय आपला लोगो आहे तो एकदम खतरनाक पद्धतीने रेडी झालेला आहे।
आत्तापर्यंतचा जो पासवर्ड आहे तो इथून पुढं मागे गेलेला असणार, नंतरचा पासवर्ड इथून पुढे येईल. तर व्हिडिओ पूर्ण बघायचे तुम्हाला. आता असा जो लोगो बनला आहे आपला, तर तुम्हाला झूम करून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने बनला आहे. बघू शकता तुम्ही, एकदम कडक आणि एकदम खतरनाक पद्धतीने. आता याला सेव्ह करून घ्यायचं आहे. सेव्ह कसं करायचे ते तुम्हाला माहीत आहे. चला तर मी पुढच्या डिझाईनकडे जाऊया. पुढच्या डिझाईन कशा पद्धतीने बनल्या ते आम्ही दाखवतो तुम्हाला. तर आता दुसरा लोगो काय अशा पद्धतीने आहे आपला, बघू शकता. हा पण एकदम कडक आणि एकदम खतरनाक पद्धतीने आपण डिझाईन केलेला आहे. हा पण काहीतरी राजमुद्रा टाईपमधल्यासारखा हा लोगो आहे. आता याला पण थोडंसं झूम करून दाखवतो आणि तुम्हाला माझ्यावर जर विश्वास नसला तर याच्या लेअरसुद्धा दाखवतो. बघू शकता सर्व काही लेअर आहेत. आता सर्व काही मी तुम्हाला ॲड करून एक एक ओपन करून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल कशा पद्धतीने मी हा लोगो बनवला. मी पहिले बॅकग्राऊंड घेतलं, बघू शकता सफेद बॅकग्राऊंड आहे, पांढरं व्हाईट. त्यानंतर हे जे राजमुद्रा टाईप आहे ही PNG घेतली. PNG घेतल्याच्या नंतर जे आपल्या गावाचं किंवा जिल्ह्याचं तालुक्याचं जे काय नाव असेल ते नाव मी इथं टाईप करून घेतलं. टाईप करून घेतल्याच्या नंतर आपल्या गणेश मंडळाचं नाव जे काय असेल ते इथं टाकून घेतलं. वर गणपती बाप्पाचा फोटो टाकायचा होता, त्यामुळे वर दोन्ही साईडकडून काय अशा पद्धतीने झेंडे लावून घेतले, फ्लॅग्स. त्यानंतर गणपती बाप्पाचा फोटो घेतला. त्यानंतर जे गणपती बाप्पाच्या आवडीचे एक फूल आहे ते फूल खालच्या साईडला टाकलं आणि डिझाईन ही एकदम खतरनाक पद्धतीने रेडी झाली. तर बघू शकता तुम्ही, ही दुसरी डिझाईन आहे. आता तिसरी डिझाईन मी तुम्हाला दाखवतो. त्यासाठी मी PL फाईलमध्ये जातो आणि ही काय आपली तिसरी डिझाईन आहे. ही पण खतरनाक आहे. हा जो लोगो मला आला होता त्यांनी असं सांगितलं होतं आम्हाला गणपती बाप्पाचा पण लोगो पाहिजे आणि त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पण पाहिजे. मग त्यांना मी आपल्याला काहीतरी चांगलं द्यायचं असतं, त्यामुळे मी काय केलं त्यांना शिवाजी महाराज पण टाकला आणि आपल्या ज्या राजमाता जिजाऊ आहेत त्या पण टाकल्या आणि अशा पद्धतीचं काही डिझाईन बनवून दिली. जर आता तुम्ही म्हणाल ही डिझाईन थोडी प्रोफेशनल वाटत नाही, पण त्यांनी जशी बनवली त्यांच्यासाठी ही प्रोफेशनल आहे हे मी सांगतो तुम्हाला. तुम्हाला ही डिझाईन प्रोफेशनल वाटणार नाही, ज्यांनी मला बनवायला लावली होती त्यांच्यासाठी ही प्रोफेशनल आहे. कारण त्यांना जशा कंडिशनमध्ये पाहिजे होता लोगो तशा कंडिशनमध्ये मी त्यांना बनवून दिला, त्यामुळे त्यांना आवडला. तर काय अशा पद्धतीने आहे तिसरा लोगो. याला पण झूम करून दाखवतो. बघू शकता इथं जिजामाता आणि शिवाजी महाराजांचा आपण फोटो टाकलेला आहे. काय अशा पद्धतीने त्यांनी जसं मला सांगितलं होतं मी तशा पद्धतीने हा जो लोगो डिझाईन केलेला आहे आणि त्यांना पाठवला. अशा पद्धतीचा लोगो तुम्ही पण बनवून देऊ शकता आणि कुठल्या पण गणेश मंडळाला, आणि जे काय लोगोची प्राईस तुम्हाला घ्यायची असेल ते घेऊ शकता. तर चला मित्रांनो,